नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बरं मला सांगा, तुम्ही कोणत्या राज्यात राहता? अगदी बरोबर, तुम्ही महाराष्ट्रात राहता, हो की नाही? आपल्या या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात, हो ना? आता संत म्हणजे कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो की नाही? तर संत म्हणजे जे भगवंत जाणतात. त्यांनी समाजातील लोकांना दया, परोपकार, समता, बंधुता इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे सारखेच अशी समतेची भावना या संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. अंधारात, अज्ञानात त्रास पडणाऱ्या दिनांना आत्मप्रकाशाचे वाण दिले. अशा या संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ असे अनेक संत होऊन गेले. तर मग मुलांनो, आज आपण वर्ग चौथीतील 25वी कविता संतवाणी तालासुरात म्हणूयात व तिचा अर्थ जाणून घेऊया. चला तर मग मुलांनो, पाहूयात संतवाणी ही कविता. अर्थविन पाठांतर कास या करावे. अर्थविन पाठांतर कास या करावे. व्यर्थची मरावे घोकुनिया. व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. अर्थरूप राहे होनिया. अर्थरूप राहे होनिया. तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी. तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी. नाही तरी गोष्टी बोलो नका. नाही तरी गोष्टी बोलो नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यापैकी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी अभंगाची गाथा रचली. त्यामध्ये त्यांनी लहान थोरांनी ऐकावा असा उपदेश केला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील या प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकारामांनी मुलांना, समाजाला उपदेश केला आहे. आणि ते म्हणतात, अभ्यास करताना आपण लिहिलेल्या आशयाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थ समजून न घेता केवळ पाठ करणे म्हणजे नुसती पोपटपंची असते, हो की नाही? शब्दाचा अर्थ समजून घेऊन जर शब्द उच्चारले तर घोकंपट्टीला काहीच अर्थ राहत नाही. अशा अर्थपूर्ण शब्दामुळे शब्दब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अध्ययनाचे समाधान होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टीला अर्थ आहे, ज्या गोष्टीची आपल्याला परिपूर्ण माहिती आहे किंवा आपल्याला ज्ञान असल्याशिवाय त्या गोष्टीविषयी न बोलणेच बरे, असा उपदेश संत तुकारामांनी या ओवीमधून केला आहे. आता यानंतरचे संत आहेत संत चोखामेळा. चला तर मग ऐकूया संत चोखामेळा यांचा अभंग. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा. काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळनो हे डोंगे. नदी डोंगी परी जळनो हे डोंगे.
भुललासी वरलिया रंगे, काय भुललासी वरलिया रंगे, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. विद्यार्थी मित्रांनो, संत चोखामेळा म्हणतात, ऊस जरी दिसायला वेडावाकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतं. नदी जरी वेडीवाकडी वाहत असताना दिसली तरी ती वाहताना तिच्या आजूबाजूला असलेल्या संपूर्ण सृष्टीला जीवन देते. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीकडे वरवर पाहून तिचे मूल्य ठरवू नये, कारण प्रत्येक गोष्टीचे दिसणं आणि असणं यामध्ये खूप अंतर असू शकते. ते म्हणतात, मी जरी उच्च कुळात जन्म घेतला नसला तरी माझ्या मनात असणाऱ्या भगवंताविषयीच्या भावना अतिशय निर्मळ आणि शुद्ध आहेत. म्हणूनच ते अतिशय अर्थभावनेने परमेश्वराला साथ घालतात की तुझ्या चरणी मला स्थान दे. बालमित्रांनो, संत तुकाराम व संत चोखामेळा यांनी दिलेली शिकवण व त्यांनी केलेले उपदेश समजले की नाही सर्वांना? संतवाणी कवितेचा उर्वरित भाग पाहूयात पुढील तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.